ओके. पंच म्हणून हिंद केसरी गणपत आंदळकरांची पट्टी. दुसरी गदा आहे महाराष्ट्राची हिंद केसरीची गणपत आंदळकरांना आली होती. आणि राजेंद्र शिंदे तात्या, त्याचबरोबर माणिक काका, रामभाऊ देसाई, बरेच जण परिश्रम घेणारे कॅशियर मंडळींचंही कौतुक आहे. एक रुपया इकडे तिकडे होणार नाही. बँकेचा अधिकारी सुद्धा ते गडबडून जाईल. सगळीच पोर सारखी दिसत असत्यात. कुणाला किती द्यायचं कळत सुद्धा आहे. कुस्तीची सुरुवात झालेली आहे. टाळ्या करायची सर्वांनी. सलामी फटली. जोडीस तोड. दोन पहाड भिडले. उजव्या पलीकडे ओढतो ते महेंद्र गायकवाड. शिरशीचा बरोबर पैलवान मंगळवेढा तालुक्यातला सोलापूर जिल्ह्याचा. पलीकडे जावा ना. आणि समोरचा आहे तो प्रिन्स कोणी पंजाबचा आहे. भारत केसरी रुस्तमे हिंद आहे. बांबोड्याला याच पैलवानला मैदान सगळं डोक्यावर घेतलं होता. याच प्रिन्सला. असं हे मैदान चालू झालेलं आहे. 1 नंबरची कुस्ती 4 लाख रुपये नामाला. बाबूराव कदम हिंगणगाव अगदी उद्घाटनाला आलेले आहेत. आत्ता आम्हाला कळायला आल्यात. मला पटाला लागण्याचा प्रयत्न आहे. प्रिन्सचा बलदंड ताकदीच्या महाबली महेंद्र गायकवाडनं तो हल्ला धुडकवला आणि कब्जा घेतला. ट्रॅक्टर सारखी ताकद आहे त्याला. असं कसं ऐकणार आहे. कोण पण उठून कोण पण हिंद केसरी झाला असता. ते पोरगच का झालं. देशातल्या सगळ्या पैलवानावर विजय मिळवत महाराष्ट्राच्या पृथ्वीराज मोहोळभर कुस्ती लागली. रात्री 11:15ला राजधानी सातारा. क्रीडा महर्षी साहेबराव पवार यांनी 1 किलो चांदीची गदा आणि थार गाडी ठेवली होती. आणि ती गदा आणि ही गाडी या महेंद्र गायकवाडने घेतली. नगरला छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धा झाल्या. तिथं अर्धा किलोची गदा या महेंद्र गायकवाडने घेतली. असा पोरगा आहे बघा. बघून जायचं नाही. कर्मणूक म्हणून बघून जायचं नाही. कब्जा मजबूत केलेला आहे. माझ्या समोरनं जरा सरकला तर बरं होईल बरं का. मागणं नाही दिसत नाही. डाव करायचा आहे. कारण मी तिसरा डाव सांगितला तर पत्रकार म्हणायचे ते असं कसं झालं. मानाचा कस काढतोय. त्या महाराष्ट्राला पहिली गदा मिळाली 3 मे 1959ला श्रीपती खंचनाळ यांच्या रूपाला. शाहूपुरी तालीम कोल्हापूर. 137 किलो वजन होता. पण फुटबॉल होते. फुटबॉल असे होते श्रीपती खंचनाळे. बसले तरी छातीवर जीप फिरवली तरी चंद्र निघायचा. स्वतंत्र भारताची पहिली गदा 47ला देशाला स्वातंत्र्य मिळाला. आणि 2 मे 1959ला कुस्ती आली बंता सिंग आणि पहिली हिंद केसरी बघा. आणि बंता सिंग भागातला होता. आणि कुस्ती भरवली सुटली. पंतप्रधान स्वतः हवे होते. पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद हजर होते. राष्ट्रपती स्वतः. आणि घटना मजबूत केला. कुणी अंदाज लावू नका. मुंबई कल्याणचा लावताय तसा. इथला अंदाज चुकतोय बर का. ज्याला हसलं त्यालाच कळालं मुंबई कल्याण. नाही कोणतं म्हणत तरी शहर आहेत. पण त्या नावावरती अनेक जण लक्षाधीशी झालेला भिक्षाधीशी झालेला आहे. निघून गेला प्रिन्स. करा टाळ्या. नजर चुकीनं जर कुणाचा सत्कार राहिला असेल तर यात्रा कमिटीच्या वतीनं दिलगिरी आहे. याशी दिलगिरी व्यक्त करावी लागत्या. चलो प्रिन्स चलो. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ. किसी तरफ नाम मिलता है तो दाम नहीं. किसी तरफ दाम मिलता है तो नाम नहीं. बरोबर का रामभाऊ साई. बक्षीस आणि नाव एका ठिकाणावर मिळता तो म्हणजे खेळ.
तो म्हणजे खेळ. 21वा युग आहे. पाणी काका हे घ्या. हाय बाई अटक. तो अटॅक वेगळा आपल्याला येते. आपला अटॅक वेगळा असतोय. त्याला पटाला लागायला लागतंय. बेधडक व्हायला लागतंय. अशी श्रीपती खंचनाळे अण्णांना गदा घेतली. लालाभाऊ तुमच्या वस्तादानी 1960 ला मुंबई मुक्कामी खडकसिंगला मारला आणि गदा घेतली. दुसरी गदा ती महाराष्ट्राला 1964 ला कर्नल पंजाबला 1.25 फूट उंचीच्या भिरींना मारलं मारुती मानेनी आणि 1964 सालची गदागिरी 1967 ला हजरत पटेल झाले. आजचे गावचे महाराष्ट्राचे सोलापूर जिल्ह्याला. त्यानंतर गदा मिळवून दिली महेंद्र गायकवाडना. 71 ला दिनाला त्यांना झाली. असा भरपूर मोठा इतिहास आहे हिंद केसरी गदेचा आणि ती गदा एक महेंद्र गायकवाडच्या खांद्यावरती आहे. एवढा मोठा पैलवान मोठमोठ्या 25 लाख लोकसंख्या असलेल्या गावाला जमत नाही. टाळ्या करा की जरा एका यात्रा कमिटीला टाळ्या करा. अरे हे कौतुक आहे. हे फलित आहे त्यांचा. गेली महिना झाला अखंडपणे हे मैदान जोडण्याचं काम चालू आहे. देणगीदारांना सहकार्य केला. ऐन पावसाचा सीजन आहे. नक्षत्र बदलत चाललेले आहे. पण हित मात्र कुस्तीचं नक्षत्र. कुस्तीचा मुसळधार पाऊस दुपारी 3:30 वाजल्यापासून पडतोय. हे खानापूरचं मैदान आहे. चलो प्रिन्स कुस्ती कीजिए. कुस्ती कीजिए असा खेळा. माझा मराठी माय बोल कौतुके तरी अमृतासी पैदा जिंके. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले. मराठी एवढा राष्ट्रगाडा न चाले. सेनापती बापटनं म्हणलेला होता. असा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा तो ठाण्या वाघ अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचा पट्टा. गोविंदाचा पट्टा आणि पट काढण्याचा प्रयत्न. अगदी 1000-2000च्या जोडीने खेळत होता. गोविंद तात्याने हा पोरगा हेरला आणि पुढं गोविंद पवार, काका पवार, शरद पवार, त्याचबरोबर संदीप रासकर यांनी या अनगढ हिऱ्याला अनमोल हिरा केला आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवला. असा तो महेंद्र गायकवाड लढतोय. या जिल्ह्याला मोठी परंपरा आणि त्या परंपरेचं हे मैदान आहे खानापूर. आणि 100 वर्षाच्या परंपरा असणारी गावं ही. आता काय दिसत ना. आता JCB जोर बसायला लागल. परत आपापल्या जबाबदारीवर बसायचं. अंगावरनं रेल्वे गेल्यागतून रेल्वे. कुठं मोडलंय कुठं जोडलंय एक्सरे काढल्यावर कळल. मग बसलाय बरोबर आहे. नुसतं तेल आणि हळद लावून चालणार नाही किंवा गरम पाण्यानं उशिकून चालणार नाही. डायरेक्ट दवाखाना. पाणी ले लो.
पैलवानला अमल गोविंद भगत यांच्या वतीनं दिल्लीवाली भारताची राजधानी दिल्ली 2000 रुपये तुमच्याकडेच बक्षीस आहे बघा. आणि पैलवान परत आमच्याकडे येईल. नाही सांगितलं पहिला तिथं त्यांचे समर्थक असतात. चलो प्रिंस कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. पुढच्या वर्षीची भारतातली कुठली मोठी कुस्ती असून दे, हा डबल हिंद केसरी होऊन दे नाही दुसरा अनेक कुठला हिंद केसरी होऊन दे, ती 1 नंबरची कुस्ती नामदेव चव्हाण चिंचणी यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे. आणि 3 नंबरची कुस्ती समीर शेठ बाळकृष्ण जाधव अग्रणी मला गेलेले आहेत. टाळ्या करा की जरा हो, टाळ्या करा. कोण कोणाला चहा पाजत नाही. एखाद्याकडे तंबाखू असले आणि एखाद्याकडे चुना असला तर पहिला तंबाखू बाहेर काढतो मग चुना काढतो म्हणतोय. त्यांना चहा पाजला तर त्याचा नंबर आला तर तिसऱ्या गल्लीत मध्ये पळून गेलेला असतोय. महागाईचा जमाना आहे हो. पैलवान करणं सोपं नवं. 1000 रुपये 1200 रुपये 1500 रुपये युद्ध चालू झालं की बदाम होतोय. 700 रुपये तूप झालेलं आहे. आता तुकाराम मुंडे साहेबांसारखे अधिकारी आलेले भेसळवाल्यांची काय गैर आहे. पैलवानाला शुद्ध लागतं. शुद्ध कुस्त्या पाहिजे असत्या तर शुद्ध खुराक लागतो. ना अशा तशाही कुस्त्या होतात की. अहो राजेंद्र शिंदे सारखा वस्ताद आहे तिथं. सद्गुरू सारखा असता पाटीला काही तरांचा लेखा कोण करी. राजेंद्र शिंदे ताते असतील तर कुठं कमी नाही. चलो प्रिंस, चलो प्रिंस याने के राजा. कोहली लढाई लागलेला आहे. प्रिन्स कोहली सिकंदर शेख, प्रिन्स कोहली पृथ्वीराज पाटील, प्रिन्स कोहली कितीतरी कुस्त्या गाजलेल्या आहेत. या महेंद्र गायकवाड प्रिन्स कोहली कुस्ती लागल्या. वरनं पाऊस पडतोय. आत पैलवान खेळायला लागलेले आहे. असा सुरेख संगम आहे. हप्ते घालण्याचा प्रयत्न आहे तिथं महेंद्रचा. इकडची पूर्वेकडची माणसं उठायला लागली. काय सावध काय बघा त्यांना. एखाद्याला उठा येत नसेल तर त्यांनी हे करायचं बरं का. पोट कमी कर म्हणलं की म्हणते ज्याला नाही पोडतो भिकार चोट. आता जमाना कसा आलाय बघा. माणसाला फिटनेस लागतो. फिटनेस कशी पोरायच बघा ती. वळंबा प्रिसला सोडला की पायाच्या घोट्यातच यायला पाहिजे. तरुण पिढी सशक्त व्हावी, निरोगी व्हावी, निरोगी व्हावी यासाठी मैदान आहे. राजर्षी शाहूराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करणारं गाव आहे. काय वाढवायचं आहे, काय फुलवायचं आहे, काय टिकवायचं आहे, काय जगवायचं आहे ते सगळं हितनं शिकून जायचं आहे. असे होते राजर्षी शाहूराजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ घ्या. 4 राज्याची जहागिरी पुणे, सुपे, चाकण, इंदापूर आणि त्या बळावर स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. काही नव्हता. एक सह्याद्री होता आणि दर्याखोऱ्यातले पैलवान होते. दर्याखोऱ्यातल्या पैलवानांनी साथ दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. निश्चयाचा महावीर बहुत जनासी आगार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी श्रीमान योगी. हे बा पुढच्या वर्षीची 2 नंबरची कुस्ती संतोष शेठ संतोषी डेव्हलपर्स यशवंत मेडकरी पिंटू शेठ दादा यांच्या वतीनं गोपी शेठ यांचे कट्टर समर्थक 2 नंबरची कुस्ती किती लाखाची लागून दे जाहीर केलेले संतोषी डेव्हलपर्स यांनी. जरा टाळ्या करा जर त्यांच्यासाठी. वा वा
हाय कुस्ती मिनी हिंद केसरी स्पर्धा आहे. मिनी हिंद केसरी स्पर्धा. कोण होणार खानापूरच्या या गदेचा मानकरी, कोण होणार या मोहरमच्या मैदानातला मानकरी, याचा फैसला होणार आहे. अमित गोविंद भगत 2000 रुपये विजय पैलवानला. संतोषी डेव्हलपर पिंटू शेठ मोही आणि मेटकरी साहेब आटपाडी यांच्या वतीनं 2 नंबरची कुस्ती आता 3 लाख रुपयाने इनामाला या मैदानात कुस्ती झाली होती. आणि तशीच कुस्ती पुढच्या वर्षी जाहीर केलेल्या आहे. बोल तैसा चाले त्याची वंदावी पावले, या नभाने या भुईला भुरान द्यावे, मातीतून चैतन्य गावे. आकाशातला पाऊस धरतीला पाणी देतो आणि तेच पाणी बाष्पी रूपानं परत जातो. सकाळी उजवा हात डाव्या हातावर पाणी घालतो आणि तो डावा हात उजव्या हातावर दुपारी पाणी घालत असतो. कोण कोणाचं इथं काय ठेवत नसतं. येई शेलिया येई शेलिया सभी वार एकच मोळा, नंगावर नंगावर बहुत कमाव हिरे मोती, कपल को जेब नाही होती. जाताना कोण घेऊन आलं नाही आणि घेऊन जाणार नाही. 1 लाख रुपये आता जमा केलेला. 1 लाख. विश्वास देसाई साहेब यांच्या वतीनं माझ्या कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपये बक्षीस आलेला आहे. आणि माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक केलेलं आहे त्यांनी, विश्वास देसाई यांनी. धन्यवाद आहे. चलो महेंद्र. यशवंत मेडकरी आणि पिंटू शेट यांनी ज्यांनी 2 नंबरची कुस्ती लावली त्यांच्या वतीनं माझ्या कॉमेंट्रीसाठी 1000 रुपये मला बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद आहे. वा, मी सांगलीचा ज्योतिराम वाजे बोलतोय. अशा कुस्त्या या बाजूची पळायला लागली माणसं, त्यांच्या वजनाचा अंदाज बघा. 10, 15, 20 वर्ष लागतात पैलवान व्हायला. 15, 20 वर्ष तवा पैलवान होत असतो. तवा अखंड साधना, अखंड तपश्चर्या. माणिक काकाची वाई कॅप्टन जगन्नाथ देसाई यांच्या वतीनं 500 रुपये माझ्या कॉमेंट्रीसाठी आलेला आहे. धन्यवाद माणिक काका. अगदी उद्घाटन झालं तेव्हापासून आत आहे. कोणाची कुस्ती कुणावर लावावी, कशी लावावी, माणिक काकाची वाई आलेली आहे. तिथं संतोषी डेव्हलपर्सने आत्ता जाहीर केला. विजय मल्लाला होईल त्याला 2500 रुपये संतोषी डेव्हलपर्सला यांच्या वतीनं. शबास. चला पहिला कुस्ती करा. उत्कर्ष क्रीडा मंडळ 15 ऑगस्ट 47 भारताला स्वातंत्र्य मिळालं. पूर्वी राजा राणीच्या पोटात जन्माला येत होता आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. संविधान आलं 26 जानेवारी 1949 घटना अंमलात आली आणि भारताचा स्वतंत्र दिवस ज्या गावानं विजयोत्सवानं साजरा केला, यात्रेच्या रूपानं साजरा केला, बांबवडे कुस्ती मैदान 15 ऑगस्ट पारंपरिक मैदान, उत्कर्ष मैदान इथं हजर आहेत आणि 15 ऑगस्ट जाहीर करते. किती पाऊस येऊ दे तुमचा. अहो एवढं मोठं शेड घातलेलं असतंय. माणसं आभाळ फुटल्यासारखी माणसं असतात. महाराष्ट्रातली देशातली सगळी पैलवान आणलेले असतात. बांबवडे कुस्ती कमिटी आलेल्या आहेत आणि मीच कॉमिटीला प्रत्येक वर्षी असतो आणि प्रत्येक वेळी मला संधी देत असतात. धन्यवाद आहे बांबवडेकर. लालाभाऊ सूचना करा. महेंद्र. चला वरनं पाऊस पडतोय, चिखल झालेला आहे, घसरते अंग, ग्रीप मिळत नाही, ग्रीप मिळत नसत्या, प्रत्येक जण भिजलेला आहे.
पण मन एवढं उबदार झालेलं आहे की कुणी पाऊस मानाय तयार नाही. जो पावसाला भिला तो जिंदगीला भिला. अखंड कुस्तीदार आहे. नाही कोणाला तर कुठनं आणायचं पाडायचं आणि विजय म्हणून यायचा. तसं मैदान नाही. हे मैदान काटा कुस्त्याचं मैदान. पेरूची आणि फणसाची चोरी कधी पचत नाही. बोंबलून वासडतो. जवानीची मस्ती म्हातारपणाचा खोकला कधी दाबून दाबणार नाही. कधी तर उपाळून येणार. तसं कुस्त्या द्या. पटा लागण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा आणि कब्जा घेतला महेंद्र गायकवाडनं. वा शबाश 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 शबाश. काय चालू आहे जरा एखाद्या कॅमेरा चालू करा. त्या कॅमेऱ्यात तर बघतो मी. महेंद्रनं कब्जा घेतलेला आहे. ऍपल दिसतोय तो. अरे समोर खाली बसून ऍपलवर तर कब्जा घेतलेला दिसतोय. कोणाचा व्हिओ सॅमसंग काढा काय उलट दिसतंय का बघूया. शबाश आणि कब्जा मजबूत करतोय. पंचांचा निर्णय. पंचांचा. कोच किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत. रामायणात कुस्ती आहे. महाभारतात कुस्ती आहे. जैन धर्मात कुस्ती आहे. कुराणमध्ये कुस्ती आहे. मानवाचा जन्म झाला 84 दशलक्ष सजीवांच्या निर्मितीनंतर. 84 सजीव निर्माण झाले लक्ष आणि शेवटाला माणूस जन्माला आला. पहिल्यांदा जर माणसाला जन्माला घातला असतं तर एक प्राणी जन्माला आला नसता पुढचा. म्हणून सृष्टी निर्मात्यानं शेवटाला माणूस जन्माला घातला आणि त्यानंतर माणसाला पहिल्यांदा कुस्तीच खेळावी लागली. कुस्ती तेव्हापासून कुस्तीचा प्रवास आहे. तेव्हापासून वनी तो चेतवा वारे चेतितो. अश्वनैव गजनैव व्याघ्र नैवच नैवच आजाद पुत्र बलिदात यात का देवो दुर्बली यात का. देव दुबळ्याचं सुद्धा समर्थन करताय. देवासमोर कोंबड्या कापल्या जातात. बोकडे कापले जातात. म्हणून अश्वनैव. अश्व म्हणजे घोडा नाही. गजनैव हत्ती नाही. व्याघ्र नैवच नैवच वाघ तर नाहीच नाही. म्हणून देवानं सुद्धा दुबळ्याचं समर्थन केलेलं आहे. तरुण पिढी सशक्त करा. मजबूत करा. माझा पोरगा 10वीला 98 आहे. 12वीला 96 आहे. IIT ला गोल्ड आहे. कॅम्पस मध्ये सर्वाधिक पगार घेणारा म्हणून सिलेक्शन झालेला आहे. स्वतःच केबिन आहे आणि घुटना हुकला घुटना. महेंद्र गायकवाडनं घुटना ठेवलेला आहे. त्याच्या पुढं फार फार तर 3 ते 4 मिनिटांच्या आता टिकत असतो. जरा टाळ्या करा त्या प्रिन्स साठी. टाळ्या करा. कब्जा मजबूत केला. देशातला एक अव्वल दर्जाचा पैलवान आहे प्रिन्स कोहली. हा कब्जा मजबूत केलेला आहे. माती आता ऋषिकेश ताटेनं माती कुठली हुडकून आणल्या बघा. वल्ली माती नाही वाळली माती टाकलेली ऋषिकेशना. जरा सरक टाकाव. तर माझ्या समोर ना कुठनच दिसना. 180 अंश मान केली. 90 अंश केली. 60 अंश केली तरी दिसना. परत घुटना. मानाचा कस काढतोय. याच तालुक्यानं चंद्रहार पाटलांसारखा पैलवान दिला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. 16 नोव्हेंबर 2007 आणि 11 जानेवारी 2009. जनता जनार्दनच्या मनातले पहिले टेबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा. याच तालुक्याचे भूषण वैभव असणारे चंद्रहार दादा पाटील. 16 नोव्हेंबरला 38 वर्षानंतर 28 वर्षानंतर गदा भेटली आणि 38 वर्षाचा रेकॉर्ड जुटला. महाराष्ट्राचे 5वे डबल महाराष्ट्र केसरी आणि टेबल खेळायला लावलं चंद्रहार पाटलांनी. कधी पैसे विचारले का.
अहो चिल्लर दिलेले चिल्लर लोकांनी तुमचं काय असेल ते शेवटला असा पैलवान होणे नाही. झाले भाऊ, होतील भाऊ, आहेत भाऊ, पण या सब हे नाव आता तर एकनाथ शिंदे साहेबांची अगदी एवढी मर्जी आहे चंद्रहार दादांच्यावर. हा जनता जनार्दनचा आशीर्वाद आहे त्यांना. आता शिवसेनेच्या क्रीडा प्रमुख पदी एखादा पैलवान सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एवढा मोठा होऊ शकतो हे मातीच्या जोरावर. माती कुठनं कुठं कुणाला घेऊन जाऊ शकत्या याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रहार दादा पाटील. नाव घ्यावंच लागेल. आणि फुरसतीच्या वेळात परमेश्वराने घडवलेला पैलवान म्हणजे चंद्रहार पाटील. हा ते आता देखील चलो बसतात साईड. रामायणात महाभारतात कुस्त्या फार घालत्या. कृष्ण कंस कुस्ती आली, कृष्ण चारून कुस्ती आली, बलराम मुष्टिक कुस्ती आली, वालीव सुग्रीव कुस्ती आली. या कुस्तीला सोडून दिलं श्रीकृष्णाला, घोटना ठेवला. पलीकडे जावा, बसतात पलीकडे. मजबूत घोटना ठेवलेला आहे, मजबूत. आता काय तर घडणार आहे. आता डोळं मिटू नका. कच्च्या दिलाचे असतील ते आत्ता झुटून जावा. परत घोटना ठेवला. 130 किलोच्या वरती बोजा मानावर बसलेला. 130 किलोच्या. नुसतं डोळं झाकाने नुसतं कल्पना करा, आपोआप मान दुखायला लागलं. ज्याचं त्यानं सोसायचं असता. पाट 4ला उठायला लागतं, तवा हे घडत असता. 5-5, 10-10 किलोमीटर धावायला लागतं, डोंगर चढायला लागतो, सपाट्या मारायला लागतात, जोर चढावं लागतं. कुस्तीला विज्ञानाचे आता तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागत्या, तेव्हा हे घडत असता. तेवढं सोपं नाही ते. कुस्ती म्हणजे काचेचा भाग आहे. आज पैलवान खेळत असला तर क्षणात लागू शकता. त्या दुखापतीतून बाहेर यावं लागतं. आणि मुळात आपल्या गुरुवर निष्ठा असावी लागत्या आणि शुद्ध खुराक. एखादा म्हणला तर हे टोचव ते टोचव त्यानं जोडवा, त्या तसं होत नाही. ती तसं होत नाही. त्यामुळं एखाद्या वाईट गोष्टीच्या नादाला लागून, एखाद्या वाईट पोराच्या नादाला लागून आपल्या आयुष्यावर कधीही दगडफोंडा फेकून घेऊ नका. जीवन सुंदर आहे, ते जीवन जगण्याचा अधिकार आणि तो अंमलात आणण्याचा अधिकार आपला आहे. चलो
प्रयत्न आहे. संत शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी म्हणून मंडळ आहे. जेवणामध्ये किती जर अडचण असेल तर एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. पलीकडे जाऊ पंच. प्रत्येक मावळा लाल मातीत लावता आणि हो काय डिफेन्स आहे, हो काय डिफेन्स आहे, काय डिफेन्स आहे. परत निघून जातोय. हो टाळ्या करा गेला. वा वा रे वा. अगेन अगेन भले 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 किल्ली तोडून निघतोय. टाळ्या 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 टाळ्या. बोलो विजयंगवली की. अजूनही हात वरती जात नाही, म्हणजे तोंडात ना आवाज येत नाही, तो पुढच्या जन्मी मुका जन्माला येईल. बोलो विजयंगवली की. बोलो विजयंगवली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद धन्यवाद. अवघी दुमदुमली एक खानापूर नगरी, अवघी दुमदुमली यासाठी केला होता हट्टास, यासाठी केला होता हट्टास. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद जळतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती ते जळत आहे. आठवण यावी 6 मार्च 1965 आवड वळून घालत होत्या. माझ्या कॉमेंट्रीसाठी मला बक्षीस आलेला आहे. धन्यवाद. अशा कुस्त्या लालाभाऊ राजेंद्र शिंदे तात्या काय निर्णय आहे. प्रत्येकाची तहान भूक हारलेले आहे. विष्णुपंत सावर्णेकर आणि मारुती मानेंच्या कुस्तीचा इतिहास समोर यावा. मारुती माने भाऊंच्या बऱ्याच जणांवर कुस्त्या झाल्या, एक नाव तेवढं राहिलं होतं विष्णुपंत सावर्णेकर. मारुती माने बसलिंग कर्जी कुस्ती झाली, मारुती माने लक्ष्मण गाठी कुस्ती झाली, मारुती माने मोहम्मद बुरंजानी कुस्ती झाली, मारुती माने नाता पवार पारगाव कुस्ती झाली, मारुती माने त्या मन्ना सोगी कुस्ती झाली, दिनकर धैर्यवर कुस्ती झाली. एक नाव तेवढं राहिलं होतं विष्णुपंत सावर्णेकर. आणि तारीख होती 6 मार्च 1965. 5 मिनिटाची वेळ दिल्या. सकाळी बसनं माणसाची रेलचेल चालू झाली कोल्हापूरला करवीर नगरीला. 1906 ला पाया घातला राजर्षी शाहूराजांनी आणि 12 ला मैदान बाजून पूर्ण केलं खासबाग मैदान. पहिलवान होते सांगली जिल्ह्याचे, पण ठिकाण निवडलं कोल्हापूर. कुस्ती पंढरी राजर्षी शाहूराजांची नगरी कोल्हापूर नगरी. आणि मारुती माने आले 5:15 आणि 5:30 विष्णुपंत सावर्णेकर आले. तिकीट काढून जेवढी माणसं लागभरात होती तेवढी बाहेर होती. शेवटी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आणि गर्दी पांगवली. 3.5 तास कुस्ती चालली होती. मारुती मानेने धरून आणावं, विष्णुपंत सावर्णेकरांनी निघून जावा. एक चपळ चित्ता, एक धान्या वाघ. त्यावेळी पंत म्हणायची विष्णू अप्पांना मल्ल सम्राट. एक हिंद केसरी आणि एक मल्ल सम्राट. आणि कुस्ती अशी कुस्ती गाजली. अशा कुस्त्या गाजल्या. किती जरी कुस्त्या व्हायच्या पूर्वी. दिल्लीवरनं आलेला आहे विमानानं. दिल्लीवरनं ट्रेनचा. चलो प्रिन्स हो टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. प्रिन्सा टू फाइट द अनबिटेबल फो. टू रन द वेअर द ब्रेव डेअर नॉट गो. चलो कुस्ती कीजिए. 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे.
घड्याळातला प्रत्येक सेकंद पुढं सरकायला लागलेला आहे. 5 मिनिटात ते काही मिनिटं निघून गेले. 2 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत आणि 2 आणि माणसं उठली बघा. कशी आहे मधमाशा उठत्या तशी उठायला लागली. वा आणि हो गलत फड़या देखो गलत फड़ लाईव्ह वाले मोबाईल मेमरी कार्ड डिस्प्ले एकीकडे होईल बरं का. गलत पकड़ा यंत्र आहे ते तर माणूस एकदा मोडला की काही खरं नाही. त्याला हाड मोडलं तर ते तीर्थ चालतंय. झाला तीन आले ट्राय ट्राय बटोड ट्राय चला चला तालियां बजा रहे. प्रेस आपका खेल देख के चलिए आगे जाइए. चलो काय कुस्ती जोडली हो. खानापूरचा इतिहास घ्यायला घेतला तर या कुस्तीचा सुवर्ण अक्षराने उल्लेख करावा लागेल. अशी कुस्ती जोडलेली आहे. अशी कुस्ती झाली. शबास शबास वा वा आणि आगे वा 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 शबास आहे दोघांची. काय कुस्ती काय कुस्ती. जंगल में बहुत से खेल लेकिन चंदन जैसे नहीं. इस दुनिया में बहुत से खेल लेकिन कुश्ती जैसे नहीं. अशी कुस्ती गाजली भरली फुलली खानापूरला. एक खानापूरचा नावलौकिक आहे. मोहरम यात्रा मधुकर भगत साहेबांचं कौतुक आहे. 4 लाख रुपये आम्हाला कुस्ती लावली होती. 4 लाखाला गेलं काय काय येतंय बघा. तेवढं सोपं नव्हा. वा रे वा. परत घटना पंच सुद्धा एवढी लाल झालेली जणू की कुस्तीच खेळत झाली. मातीतली माणसं माता आणि माती एका वेलांटीचा फरक. एक जन्मतिथ्या आणि एक जन्मवर पोचत्या दोन्हीशी इनाम राखावं लागतं. दोन्हीशी तेव्हा कुठं काहीतरी घडत असता नाही. दोघात कुणाशी जर बैमानदारी केली की मात्र माती झाली मनसाला. इकडं घुटना ठेवावा त्यातनं निघावा. इकडे एकच्या उचलावा तिकडे डिफेन्स करावा. अगदी सगळी अस्त्र काढलेले घात्यातनं महेंद्र गायकवाडनं सगळी अस्त्र काढली. निघून जातोय आता सहजपणे. ताट लावण्याचा प्रयत्न आहे महेंद्र गायकवाडचा. असा जिल्ह्याचा या इतिहास फार मोठा आहे. या खानापूर तालुक्याचा इतिहास फार मोठा आहे. हे खानापूर तालुक्याचं गाव म्हणजे खानापूर. आणि कुस्ती बरोबरी सुटली. तमाम कुस्ती शौकीनांकरमी कुस्ती लढत ज्योतिराव वाघे आभार मानतो आणि महिला सफलाचा जाहीर करतो. धन्यवाद.